सो हॅलो मित्रांनो, कशा आहात? स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, मी जाणार आहे आज आपलं की देवगिरी फोर्ट, तसेच दौलताबाद फोर्ट म्हणून आता ते नाव झालेलं आहे. आणि तुम्हाला आता मी असं काय नाही दाखवत, डायरेक्ट तुम्ही सोबत चला, मग तुम्हाला कळेल की आपण कसं गेलो. सो चला जाऊया, निघतोय आपण. तर मित्रांनो, आता मी डायरेक्ट आलो इथं पेट्रोल पंपावरती, गाडीला पेट्रोल वगैरे भरलं आणि आम्ही डायरेक्ट जाणार आहे आता खुलताबादला, जे की आपलं देवगिरी फोर्ट डेस्टिनेशन आहे. सो चला तर आपण सोबत जाऊया आणि निघतोय आम्ही इथून आता. चला तुम्हाला रोडचा पण व्ह्यू दाखवतो मस्त मस्त. सो चलो. तर मित्रांनो, आम्ही इथं थांबलोय फोटो काढण्यासाठी. आणि फोटो काढण्यासाठी कुठे थांबलो माहिती आहे का? टोल प्लाझा समोर, तिथं टोल प्लाझा आहे. आणि हा इम्रान आणि फोटोग्राफर होता, फोटो काढतात आणि मी करतोय शूट आपल्या याच्यासाठी, यूट्यूब व्हिडिओसाठी. आणि ही बघा आपली गाडी किती खराब झालेली आहे. आणि आपलं चॅनलचं नाव बघू शकता. टोल प्लाझावरती फोटोशूट चाललं आहे आमचा. सो आम्ही फोटोशूट करतो आणि कंटिन्यू रहा. चला. गेटामधून एंट्री झालेली आहे. समोर बघू शकता जे आपल्याला फोर्ट बघायचा आहे, मंजिला आणि हा फोर्ट आहे. सो आता इथं आलो किल्ल्याच्या पुढं. त्याने आम्हाला हे दिलं पार्किंगसाठी, काय इथं पार्किंग आहे. आणि जस्ट समोर तिथं जायचं आम्हाला. आणि तो एक किल्ला आतमध्ये वरती. चालू रे. देवगिरी फोर्टच्या जस्ट पुढे मी आता आतमध्ये आलोय. तो इथं गार्ड म्हणत होता की इथे कॅमेऱ्याचा विषय. तो कॅमेरे 2 कॅमेरे तर आमच्याकडे 2 कॅमेऱ्याला अलग अलग तिकीट. मी बोललो एकच तिकीट काढा. सो ते असू द्या काय पण. सो आतमध्ये आलोय मी आता. बघू शकता इकडे पाठीमागे एकदम ऐतिहासिक आहे भाऊ आणि चांगलं वाटतं मस्त. खदान आहे ना इथं. आपण खदानीच्या साईडला चाललोय आता आपण तिकडं. अच्छा, कुआ. कुआ भी देखते आपण. बघा भारी आहे बाबा. अरे मा कसम डेंजर है. पानी नीचे भी जा सकते हैं अपन. नीचे जालो मंद में सांप बिच्छू रहेगा का जाता. ओ भाई साहब. सरस्वती बाबडी घेऊ का? हे घेऊ का क्लिप? सो आपण आता जस्ट किल्ल्याच्या समोरील आहे. आणि तुम्हाला समोरून दाखवतो मी व्ह्यू कसा दिसतोय. आणि मस्त दिसतोय व्ह्यू. ते बघू शकता इथं. ते काय माहिती नाही मला आयडिया. आणि आपण जे किल्ला म्हणतोय तो किल्ला आहे वरती. आणि हे पूर्ण असं म्हणजे पायदन चालायचं. सगळं गोट्याचं स्ट्रक्चर आहे. सगळं गोट्याने केलंय. हो इथं बघा रोड जरा खड्डी असल्यासारखं आहे, पण ठीक आहे. इकडे पण भारत माता मंदिर त्या साईडला आहे. सो अपन आता भारत माता मंदिर कर जाना है। देवी का मंदिर है इधर, काली माता। काली माता का? अच्छा, 2-3 मंदिर है बोला।
सो आपण ते बघू. हे बघा कसलं व्ह्यू आणि झाड मेहंदीचे होतं काय माहिती. मी नोटीस केलंय तर ह्याच्यावरती खडोळ्याले आणि हे रिकामच आहे काय माहिती. सो अजून पुढे जायचं आपल्याला ह्याच्या. सो पुढे एक मंदिर आहे त्या मंदिरापाशी आणि इथं पुढं बघू. अंग्रेज लोग सखत ब्लॉग निकालेंगे क्या? नहीं रे अरे वायरल हो जाएगा ये तू. वायरल की कोई सीन नहीं लेकिन ऐसे मतलब कोई घूम रहा है तो क्यों ऐसे डिस्टर्ब. सो इथं बघा तुम्ही मित्रांनो ते असू द्या. ये देख सामने माँ शेरावाली का मंदिर. स्ट्रेट ऐसा सीधा दिखेगा तो इधर से दिखेगा इतने दूर से भी. ओ भाई साहब इथं मंदिर आहे आतमध्ये. सो आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलोय. पूर्ण असं एक नंबर व्यू. अबे कितना ये पोल वगैरह कितना भारी लग रहा है. से भाई एक नंबर अशी जागा. व्यू एक नंबर. समोरून तिथं महाकालीचं मंदिर आहे आणि हा स्तंभ वगैरे. हा केव छोटमधले आपल्या इथून आतमध्ये यायचं आणि हे बाजूला पूर्ण आणि तिथं गार्ड पण बसून आहे सिक्युरिटीसाठी. त्यांचं चालले फोटोशूट आणि पूर्ण एकदम मोकळी जागा आणि तिथं पिल्लर पण आहे आणि तिथं मंदिर. सो आपण त्या मंदिराच्या तिकडे जाऊया बघू. मंदिराच्या आतमध्ये तर आपण नाही जाऊ शकत. आपण शूज काढणार नाही. बाहेरून जेवढं होईल तेवढं कव्हर करू आपण. सो तुम्हाला मी इथलं दाखवते. पुढं दम लागतोय. सो इथं स्ट्रक्चर वगैरे किती 12वी इसवी सन 12 काय होतं ते 12 शतकात कुठलं तर आहे बाबा हे. हो पाहू शकता म्हणजे एकदम पिल्लर वगैरे. आतमध्ये शूज काढायला नाहीत. शूज काढायला लागतात आतमध्ये. सो बघा तो आता ही शीतला देवी माताचं मंदिर झालंय. आता आतमध्ये आपण वरती जाणार आहे. सो बघू शकता तुम्ही इथं गेट एवढे गेट आहे ना की बघू परेशान होऊ शकता. हे बघू शकता गेट आहे माझ्याकडे एकदम नॉर्मली गेट आहे. आणि त्या गेटाच्या पुढं इथून पायऱ्या आहे उतरायच्या आणि हा त्याचं नाव नाही माहिती मला. आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे ते वरती जायचं. बघूया. हो आपण वरती पण जाऊया. आणि हे सगळं गिरनरी एकदम भारी एकदम हे बघू शकता रे. इथं आलोय आता गेटाच्या वरती जायला. इथं बंदर आम्हाला दिसले. काय खातात तेच करते आम्हाला. ए भाई साप. मामा बरे आहे का? बरे आहे ना. सो इथं ही चांद मीनार. अच्छा इसका नाम है चांद मीनार. बरोबर जस्ट चांद मीनारच्या पुढे आहे. आतापर्यंत मला नाव याचं आठवत नव्हतं. सो आता नाव आठवले. आणि इकडं तोफ आहे या साईडला तोफ. इथं बघू शकता इथं नाव पण दिले तोफ सांग करायला. म्हणजे इकडे सगळ्या तोफ आहे. आणि हे जे आहे ते चांद मीनार. आणि जे दिल्लीमध्ये आहे त्याचं नाव कुतुब मिनार आहे. आणि जे संभाजीनगरमध्ये आहे त्याचं नाव चांद मीनार आहे. सो आता आपण अजून वरती जाणार आहे. आणि वरती आपल्याला किती जायचं तुम्हाला माहित नाही. इकडं पण आहे वाटतं. काय इकडं इकडं पण गार्डन आहे वाटतं. सो आपण आता आमखास गार्डन नावाचं वाटतं. सो आपण आता गेट दिसला आपल्याला मेन जे की आपल्याला देवगिरी फोर्टमध्ये जाण्यासाठी आहे. तर तुम्हाला मी तुम्हाला मी ते खे दाखवतोय गेट जो मोठावाला. सो इथून लंबा इथून नजदीक जाऊन दाखवतोय. तरी पण तुम्हाला दाखवतोय बघा तो गेट आहे. आणि थोडं बोलण्याकडे माझं लक्ष देऊ नका. इधर उधर चाललोय. सो थोडंसं गळा जाम झालाय माझा. आणि खाली गाडसोबत भाई झाली त्यामुळं आता आम्ही डायरेक्ट वरती चालले. भाई साप एक नंबर व्यू वाटला. बघू शकता तुम्ही तुम्हाला डायरेक्ट. सो गेटाच्या जस्ट पुढे आलो इथं आम्ही. आणि इथं पाण्याची व्यवस्था प्यायला पण आहे मस्त. म्हणजे इथं कोणाला गड चढून वगैरे पाण्याला थकवा बिकवा आला तर इथं पाणी प्यायला पण आहे. आणि तुम्हाला जस्ट म्हणजे याचं लोकेशन दाखवते तुम्हाला मी.
ते किल्ल्याचं ॲक्च्युअल लोकेशन काय आहे काय नाही. मी लोकेशन पण बघितलं नव्हतं, सो आता मला लोकेशन दिसले. सो लोकेशनमध्ये पण भरपूर आहे. तर जलंधर किल्ला आहे ते, आणि मेन पॉईंट हे वाटतं, मला पण नाही माहिती. सो इथं बघू शकता एवढं लोकेशन. दौलताबाद फोर्ट म्हणजे देवगिरी पहिले याचं नाव होतं, सो आता यानं दौलताबाद फोर्ट केले. सो ठीक आहे. आणि ज्याचा त्याचा इंटरेस्ट आहे ते हे इंटरेस्ट. आणि इथं पिण्याच्या पाण्याचे नियोजन. आपल्याला तिथं जायचं त्या टोकावरती, आणि इथं आपले पोरं आराम करतात. आणि ते मिनार इथं पाठीमागे आमच्या, आणि या साईडला गवताळ वगैरे म्हणजे जे म्हणजे का ते डोंगरामध्ये कसं असते त्या टाईप आहे. आणि ह्या साईडला टॉयलेट आहे बघा, टॉयलेटची पण सुविधा आहे इथं. ह्या बाजूला जस्ट टॉयलेट समोर आहे हे वाला. आणि इकडं झाडं म्हणजे डेंजर विलाका दिसतंय बाबा इथं, काय साप वगैरे असू शकतात असल्या विलाक्यामध्ये. सो ठीक आहे. पण इथं टॉयलेट एकदम क्लीन आहे. आणि हा सगळा व्ह्यू समोरचा. आणि आपण आतमध्ये जातोय आता. सो थोडंसं इथं रेस्ट करू आणि लगेच आपण आतमध्ये चढायला सुरुवात करूया. चला, आम्ही आता जस्ट गेटाच्या पुढे आलोय. तुम्हाला गेट दाखवतो मी. आणि गेटाच्या आतमध्ये घाण झाली इथं, जे की पाण्याच्या बॉटल लागल्या ते अजिबात करू नका तुम्ही. सो इथं बघा आतमध्ये पाण्याची बॉटल आणि कचरा आहे. ते कचरा वगैरे काढा. नंतर हे बघा, तर जस्ट बरोबर गेटाच्या पुढे बसलो जिथं पहिरेदारी बसतात तिथं. आणि पाठीमाग बघू शकता तुम्ही, हा गेट आहे जो की आतमध्ये जायचा आहे. आणि इथं पण आतमध्ये. आणि बाहेरचा व्ह्यू बघा कसा भारी दिसतोय. सो आता आम्हाला आतमध्ये जायचंय. सो आम्ही आतमध्ये जातोय. चला इम्रान चलो. सो आतमध्ये जस्ट ओ भाई साहब, इथं पण एक वरती चढण्यासाठी. आणि ह्या बाजूला रिकामच आहे. सो आपल्याला अजून वरती जायचंय. काय लाजवाब असं बांधकाम आहे भाई साहेब याचं. पुराण्या जमान्याची टाकी वगैरे, ह्याच्यामध्ये पाणी असायचं वाटते. पाणी आहे पण आता पण. आणि हे बघा इकडं पण महल, असं महल वाटते नाही का. किल्ला पण चांगलं आहे. आणि बघू शकता भाऊ डेंजर व्ह्यू आहे. आणि लोकेशन हे बसायसाठी किती भारी. इथं असं एकदम थंड थंड वाटतं, एकदम असं गारचिट्ट. आणि डोंगराचा तो व्ह्यू. सो आता वरती आलोय आम्ही. अजून पण वरती खूप आहे, पण दम लागायला लागला भाऊ खरं अक्षरशः. मस्करी नाही. आणि बांधकाम कसलं भयानक आहे. आणि या किल्ल्याचा इतिहास आहे की हा किल्ला कोणी जिंकला नाही. इसवी सन 12वी शतकामध्येच याचं हे झाले म्हणतात. आणि तो कोणीच जिंकू नाही शकितला. सो आणि या किल्ल्याला सगळ्यात जास्त मला तर दरवाजे आहेत, जे की शत्रूला गुमराह करण्यासाठी बोल देते. आणि इथं बघू शकता हे म्हणजे गेट इतके आहे ना की असे सांगायचे नाही. भरपूर गेट आहेत. चिनी महल. सो आपल्या समोर आहे चिनी महल. सो इथं बघू शकता. अरे खुद का डायलॉग बनाय. इथं व्ह्यू. आणि इकडे पण बाहेरचा व्ह्यू वाटतो. आणि समोरचा तो डोंगर. आणि जस्ट पुढं चिनी महलचं काहीतरी. आणि इथं पण वरती जाण्यासाठी ही गेट. सो मला वाटतंय हा पूर्ण दिवस जरी फिरला तरी कमी पडणार आहे किल्ला. कारण याच्यावरती जिकडे गेलं तिकडे गेट, जिकडे गेलं तिकडे कमान, जिकडे गेलं तिकडे गेट, जिकडे गेलं तिकडे कमान आहे. आता तुम्हाला एक लॉजिकची गोष्ट सांगतो. आता इथून ह्याच्याकडे जायचं आपल्याला. सो हे पण गेटच बांधलेले होते चिनी महल. सो ह्याच्या पुढून डायरेक्ट खंडर आहे. म्हणजे हा नुसता गुमराह करण्यासाठी बनवलेला. हा म्हणजे गुमराह करण्यासाठी बनवलाय. आणि हे बघा ना मस्त एकदम स्वागतीला असल्यासारखं केलंय. आणि आतमध्ये संपला. इथं घाण वगैरे केली. इथं टाकी पण लावली पाण्याची. इथं बघू शकता हा गेट. व्ह्यू मस्त वाटतंय, पण हा नुसता चकमा देण्यासाठी केलाय. आणि इथून अजून वरती आपल्याला जायचंय. वरती लय जायचंय बाबा. वरती पण असंच सेम आहे. म्हणजे गेट भरपूर आहेत तिथं. गेट म्हणजे भरपूर आहेत. आणि वरती ही टाक आहे बघा या साईडला. ही टाका आणि तो किल्ला. सो आपण आता चिनी महल म्हणजे या बोर्डवर चिनी महल म्हणून. सो आता आपण परत वरती जाऊया आणि तुम्हाला दाखवतोय मी.
सो आता मी जस्ट आलोय पुढं मेंढा तोपच्या तिथे की मेंढा तोप ठेवलेली आहे. सो इथं बघू शकता वरती चढायच्या पायऱ्या आणि भाईसाब किती भारी व्ह्यू आहे इथं, म्हणजे एकदम रॉ असा. तो आपल्याला दिसतंय मेंढा तोप आणि जे की हे बघू शकता. अच्छा अरे बाबा मेंढा तोप म्हणजे का चेहरा मेंढा सारखा मेंढरू आपलं जे गावठी मेंढरू असते. सो ते मेंढरू दिसतंय त्या टाईपचे आणि ह्या तोपीचं नाव मेंढा टोप. आणि किती मोठी तोप आहे बघा ही. तोपेला स्पर्श करू नका किंवा त्यावर बसू नका. हो ठीक आहे, मी तोपला स्पर्श केला, मला नव्हतं माहिती, सो सॉरी. सो बघा इथं ही तोप किती मोठी आहे आणि ह्या तोपेचं नाव मेंढा तोप आहे, जे की मेंढक असं दिसतंय. टोपीचं वैशिष्ट्य जे की इथं बघा ही छिद्र असते, इथं आग लावतात आणि समोरून जाते ते. आणि समोर व्ह्यू बघा भाईसाब काही व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू. तर बघा आम्ही इथून मगाशी आलेलो आणि हे बघा जे आपलं की वरतं ते. आणि हे इथं म्हणजे सुनसान आहे, हे तर जायला परमिशन दिलं नाही वाटते काहीतरी, हे पण ते रहस्यमय आहे. इथं एवढे सारे रहस्यमय जागा आहेत ना की बेफिजूल म्हणजे ते दुश्मनाला चकमा देण्यासाठी पण एवढे सारे गेट आहेत. काय काय बाबा भरपूर काही आहे बा. आम्हाला तर वरती जायचं पण कळलं नाही, आम्ही तिथं आतमधून आलोय खाली. सो ठीक आहे, इथं बघू शकता तुम्ही हा लास्ट व्ह्यू पॉईंट आहे आणि हा आमचा भाऊ शूटिंग करतोय मस्त फोटोशूट वगैरे. आणि हा मेंढा तोप, हो किती मोठी तोप आहे बाबा. इथं गोळा बारूद किती जायचा काय माहिती, अवघड आहे विषय. पहिल्या काळची लोक खरंच महान होती. आणि समोरून व्ह्यू बघा, अतिशय सुंदर असा व्ह्यू. आणि हे चारी कोट्यात तुम्हाला पाणी तर दाखवलंच. साहेब चलो, मला मेंढा तोप म्हणजे त्या काळापासून अशीच आहे ही. त्या काळामध्ये शिंग सुचले ह्याला. ठीक आहे काय विषय नाही, चला आपण खाली जाऊ, दाखव तुम्हाला अजून वरती जाऊ. चला. सो इथं आता वरती आलोय आणि वरतून टाकी तुम्हाला खाली दाखवली त्याची टाकी. आणि या टाकीच्या पुढं पण एक असं बघायचं वैशिष्ट्य काय आहे बघ, इंटरेस्टिंग आहे बघायला. तर तलावसारखं दिसतंय आणि तुम्हाला दाखवतोय मी इथं गार्डची पण व्यवस्था आहे. आणि इथं एकदम असं छान असं थंडगार वाटतंय. आणि इथून फील जो टाक्यावरती जाऊन येतं इथे. आणि इथं जे झील दाखवली होती ते चेतावणी, इथं वॉर्निंग पण दिलेली आहे. अंधेरी. सो इथं अंधेरी म्हणतात, इथं वॉर्निंग आहे सावधान, इथे पुढे अंधार, सावधान राहा बाबू. इथे सगळं अंधार आहे, त्याच्या आतमध्ये जाऊ हे लोक आता होते. सो अंधेरा, ओ भाई साहब सगळं अंधेरा अंधेरा आहे. आता आतमध्ये पण जायचं आहे आम्हाला. सो आतमध्ये जातोय आता आम्ही अंधेरामध्ये. तुम्हाला माझा चेहरा दिसतो का ते नाही माहिती, इथं लाईट वगैरे काही नाही. आणि असं पण सगळं किल्ला रात्रच्या अंधेरच व्हायचा. बाई बघा इथं भाई साहब लाईट वगैरे लावले तिथं, पण लाईट लावले अंधेरा लाव केलं आहे मी. अंधेरा लाव तर मग लाईट ठेवायची होती ना काहीच. सो लाईट ठेवली, लाईट कुठं लाईट आले असतील. सो इथं बघा ए अरे हे रस्ता आहे का, ओ कसं काही दिसत नाही बा. एक नंबर त्या रस्त्यामध्ये ना अक्षरशः काही दिसत नाही. इमरान किधर लेके जा रहा था मेरे को, ये मतलब दुश्मनों को घूम करने के लिए रास्ता था ना. इधर से जाते थे ऐसा. ये भाई साहब टॉर्च लगा के देखता हूँ, रुक जा. ए भाई ये खत्म है, ये देख इतना ही. अरे वाह कसम, वो ये रास्ता वो साइड निकलते. इथं बोळी दिसतंय मला, बारकी छोटीशी बोळी दिसतंय. तुम्हाला माझा चेहरा दिसतंय का, तिथं आतमध्ये जाऊन बघू. पाकोळी बिकोळी नसले फक्त, मला पाकोळीचं फार बी वाटतं. सो आता परत आता वरती जाऊ. साप डेंजर आहे विषय. हो बघा लाईट बीट लावली, चांगले गेले ते काम यांनी. सो इथं लाईट बीट लावली. या हे जागेचं नाव स्पेशली अंधेरा केलंय. अंधेरा केला तर ठीक, पण लाईट कशा लावायची. आणि काय बनावट आहे भाईसाहेब याची बघा. हे आमचे शूटर लोक बघा. खतम आहे का इकडनं. अच्छा इथून वरती पण जायचं आपल्याला. हो अजून आपल्याला याच्या वरती जाऊ. एक मिनिट. सो हा किल्ला अंधेरा आहे. मला दिसत नाही काय चाललंय, कुठे चाललंय, तरी पण चाललंय.
सगळा अंधेरा तुम्हाला आता मी डायरेक्ट वरती दाखवतोय. चांगली व्ह्यू. अंधेरा मशाल तुम्ही काय दाखवायला लागले मला. सो चला आतमध्ये चला. आता बाहेर आलोय जस्ट आम्ही आणि भाई साफ क्या व्ह्यू है. ओ हो यमची ते बघा. ते तुम्हाला पाणी जे म्हणलं होतं ना ते पाणी सगळ्या चारी बाजूनी पाणी ते. आणि हा जो मेन वैशिष्ट्य केलं आणि हे जे आतमधून आलो तो अंधेरी. सो इथून आपण आणि या साईडला जे आपण एकदम स्टार्टिंगला आलो तो पहिला एंटर्स. सायरन बिरन लावले इथं जाळी टाकली. हे पण तेच वय वाटतं. इथून बघू शकता पहिलं वालं. आणि इथून पण ते पाणी चारी बाजू तुम्हाला बोललो ना की चारी बाजूनं पाणी केलं. आणि त्यामुळे हा किल्ला कोणी जिथून शिकला. सो इथं बघा. आणि ह्या पायऱ्या ज्या आपण मगाशी इथून आलतो आपण खाली इथून आलोय जे की हा खालचा जागा अंधेरा आणि हा किल्ला आणि ते समोरचा व्ह्यू. सो इथून व्ह्यू बघा गाईस कसला भारी आहे व्ह्यू. एक नंबर असं व्ह्यू. आणि तिथं तोप दिसते. त्या तोपीवरती आम्ही गेलो नाही. त्या तोपवरती पण जायचं आहे आम्हाला. सो थोड्या वेळात आपण तोपी जाऊ आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी इथून. भाई साहेब वरती जायला अजून टाईम भरपूर आहे. आणि वरती जायला काय व्ह्यू फक्त बघा. सो इथं अंधेरी गुफाच्या इथं वरती आलो. इथून वरती जायलाच अलाउड नाही. तर सिक्युरिटी गार्ड आहे. सो याच्या आतमधूनच वरती जायला काहीतरी आहे वाटतं. सो मित्रांनो आता आमचं असं वाटतंय की आमच्या चार्ज बॅटरीवरती खतम झालेली आहे आणि वरती पण जायला काही सीन असं वाटलं नाही आम्हाला. सो मी ब्लॉग इथे एंड करतोय. आणि हे बघू शकता तुम्ही इथं बाजूला. आणि आमचा इम्रान इथं थकून बसलाय आणि हा व्ह्यू बघा. सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय चला.